बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एलिमेंट ऑफ ग्रुप 1 आणि 2 या टॉपिकमध्ये शिकायचं आहे आयसोटोप ऑफ हायड्रोजन. काय शिकायचं आहे? आयसोटोप ऑफ हायड्रोजन. आयसोटोप म्हणजे काय? आयसोटोप कशाला म्हणायचं? आयसोटोप म्हणजे कुठल्याही एखाद्या एलिमेंटचा 2 किंवा 3 भागामध्ये त्याची मांडणी आपण हे की नाही, आयसोटोप. बरोबर आहे. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला इज नोन ॲज ए आयसोटोप. आता आयसोटोप मध्ये बघा, हायड्रोजनचा आयसोटोप बघायचं आपल्याला. इफ डिफरंट ॲटम ऑफ द सेम एलिमेंट हॅव डिफरंट मास नंबर दे आर कॉल्ड आयसोटोप. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं त्यांनी? इफ डिफरंट ॲटम ऑफ द सेम एलिमेंट have different mass number, they are called isotope of each other. हे आपल्याला टॉपिक नंबर 4 मध्ये आयसोटोपचं डिटेल स्टडी करायची. हे टॉपिक नंबर 4. हायड्रोजन हॅज 3 आयसोटोप with mass number 1 2 3. They all contain 1 proton and 1 electron but different number of neutron in the nucleus. आता या आयसोटोप ऑफ हायड्रोजन मध्ये काय सांगितलं त्यांनी? डिफरंट ॲटम असते नाही की एका सेम एलिमेंटचे, परंतु त्याचा मास नंबर कसा असणार आहे? डिफरंट असणार आहे. बरोबर आहे. एका एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर कसा असणार आहे? सेम असणार आहे, परंतु त्याचा ॲटॉमिक मास नंबर कसा असणार आहे? डिफरंट असणार आहे. डिफरंट तो कशामुळे असणार आहे? कारण की त्याच्या न्यूट्रॉनच्या संख्येवरून आहे की नाही, न्यूट्रॉनच्या संख्येवरून त्याचा मास नंबर कसा असणार आहे? हा डिफरंट असणार आहे. आता बघा समोर इथे आपल्याला हायड्रोजन दिलेले आहे ना, हायड्रोजन H11 याच्यामध्ये एकच प्रोटॉन आहे. इथे सांगितल्याप्रमाणे मास नंबर 1 2 3 तिन्हीचे 3 मास नंबर या ठिकाणी यांनी दिलेले. 1 इलेक्ट्रॉन 1 प्रोटॉन. बरोबर आहे. 1 1. आता या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन 1 प्रोटॉन प्लस 1 न्यूट्रॉन 2 प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन 2 1 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. इथं एकच इलेक्ट्रॉन म्हणून 1 आणि इथं 1 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन म्हणजे याचं किती आहे? 3. म्हणजे याचा मास नंबर 1 याचा 2 आणि याचा 3. आता आयसोटोप ऑफ हायड्रोजन मध्ये याला सिंगल असेल तर याला म्हणतो आपण हायड्रोजन. 2 जर याचा ॲटॉमिक मास नंबर असेल तर म्हणतो ड्यूटेरियम आणि 3 असेल तर याला काय म्हणतो आपण? ट्रिटिमेरियम. समजलं काय तुम्हाला काय म्हणायचं? की सारखा एलिमेंटचे त्याचे ॲटॉमिक मास नंबर सेम असतात, परंतु ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असतात. याला काय म्हणायचं? आयसोटोप म्हणायचं. समजलं का? आता या समोर बघा, आता या ठिकाणी आपल्याला समोर एक टेबल दिलेला आहे. बघा हा टेबल दिसतो बघा. कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयसोटोप ऑफ हायड्रोजन. आता हायड्रोजन इथे आयसोटोप दिलेले आहे. हायड्रोजनचं नेम ऑफ आयसोटोप हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. सिम्बॉल आहे HD आणि T. 1 1 हे तुम्हाला माहिती आहे. याचा एक मास नंबर 1 याचा 2 याचा 3. बरोबर आहे. तिथे ॲटॉमिक नंबर आपण Z न दर्शवतो आणि ॲटॉमिक मास नंबर दॅट इज A. न्यूट्रॉन नंबर N, अबंडन्स आणि स्टेबिलिटी. बरोबर आहे. आता पहिले आहे आपलं हायड्रोजन. बरोबर आहे. पहिला कोणता एलिमेंट आहे? हायड्रोजन. हायड्रोजनचा सिम्बॉल H11. 1 प्रोटॉन आपला 1 काय त्याच्यामध्ये 1 प्रोटॉन आणि 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणून H1. ॲटॉमिक नंबर किती? 1 आहे. ॲटॉमिक मास नंबर 1च आहे कारण त्यात न्यूट्रॉन नाही आहे. न्यूट्रॉन नंबर 0 आहे की 0 आहे. अबंडन्स किती प्रमाणात आहे? 99.98%. स्टेबिलिटी कशी आहे? स्टेबल आहे. म्हणजे आपल्या हायड्रोजनची स्टेबिलिटी अबंडन्स किती दाखवलं याच्यामध्ये? 99.98%. दुसरं आहे ड्यूटेरियम D और H. याच्यामध्ये 1 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. म्हणून H2. बरोबर आहे. 2 काय आहे? ॲटॉमिक नंबर 2 कसा याचा? 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन. बरोबर आहे. याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1. ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 2 आहे. बरोबर आहे. याचा नंबर ऑफ न्यूट्रॉन किती? 1 आहे. 1 न्यूट्रॉन असल्यामुळे 1 घेतला आपण. याचा अबंडन्स किती आहे? 0.015. हा कसा आहे? स्टेबल आहे. तिसरे आता ट्रिटियम T. याचा आहे 1 न्यूट्रॉन 2 1 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन. बरोबर आहे.
H is equal to 3. Atomic mass number 8, atomic mass number 3, नंबर ऑफ न्यूट्रॉन किती 2 याच्यामध्ये. हा कसा आहे अबंडन्स ट्रेस क्वांटिटी. आणि हा एलिमेंट कसा आहे, याला आपण म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह. कसा आहे हा रेडिओ ऍक्टिव्ह, बरोबर आहे. आता तिन्हीचा जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर याच्यामधला हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम याच्यामध्ये आपण पाहिलं ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि अबंडन्स, बरोबर आहे. आता खाली आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन. डायहायड्रोजन आपल्याला कसं प्रिपेअर करायचं, बरोबर आहे. आता प्रिपरेशन बघा, हायड्रोजन कॅन बी प्रिपेअर्ड युझिंग मेनी मेथड. पहिले आता लॅबोरेटरी मेथड. या लॅबोरेटरी मेथडवर आपल्याला काय करायचंय, डायहायड्रोजन प्रिपेअर करायचं. डायहायड्रोजन इज प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी बाय द ऍक्शन ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड ऑन झिंक ग्रॅन्युअल. आता या ठिकाणी डायहायड्रोजन तयार करताना आपल्याला कोणकोणते वापरायचे आहेत, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि झिंक ग्रॅन्युअल. हायड्रोक्लोरिक वापरायचं आणि झिंक ग्रॅन्युअल वापरायचं. याद्वारे आपल्याला काय तयार करायचं आहे, डायहायड्रोजन. बघा आता इथं झिंक आहे, बरोबर. आपण मग सांगितलं झिंक ग्रॅन्युअल प्लस 2 मोल ऑफ HCl ॲक्वियस. हे झिंक हे कसं आहे, ग्रॅन्युअल म्हणजे ते सॉलिड फॉर्म मध्ये आणि HCl हे कसं आहे ॲक्वियस फॉर्म मध्ये. इज इक्वल टू ZnCl2 ॲक्वियस प्लस H2 गॅस. म्हणजे या ठिकाणी ZnCl2 कोणत्या फॉर्म मध्ये येणार, आपला झिंक क्लोराइड ॲक्वियस फॉर्म मध्ये. आणि राहिलं काय आपला H2 हा गॅस फॉर्म मध्ये. डायहायड्रोजन आपला काय गॅस आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये पहा, डायहायड्रोजन कॅन बी प्रिपेअर्ड बाय द ऍक्शन ऑफ ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड ऑन द झिंक. आता दुसऱ्यामध्ये आपल्याला झिंकची रिएक्शन कोणासोबत करायची, सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर करायची. झिंक कसं आहे सॉलिड फॉर्म मध्ये, NaOH इज ॲक्वियस फॉर्म इज इक्वल टू Na2ZnO2. हा काय ॲक्वियस फॉर्म मध्ये. राहिलं काय आपला H2 गॅस फॉर्म मध्ये, बरोबर. हा झाला आपला H2 म्हणजे डायहायड्रोजन गॅस फॉर्म मध्ये. आपल्याला पहिल्या मेथड मध्ये झिंक ग्रॅन्युअल प्लस HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड, दुसऱ्यामध्ये झिंक ग्रॅन्युअल प्लस NaOH. इथं मध्ये सुद्धा आपल्याला H2 भेटला आणि इथं सुद्धा आपल्याला H2 भेटला. आता याच्यानंतरची पुढची मेथड बघा, पुढची मेथड असणार आहे आपली आता इंडस्ट्रियल मेथड. पुढची मेथड कोणती आपली, इंडस्ट्रियल मेथड. बघा आता, बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ प्युअर वॉटर, है की नाही, इलेक्ट्रोलायसिस ऑफ प्युअर वॉटर. प्युअर वॉटर इज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. Therefore, a dilute aqueous solution of acid or alkali is used to prepare dihydrogen by the electrolysis. For example, electrolysis of dilute aqueous solution of sulfuric acid yield 2 volume of hydrogen, isn't it? 2 volume of hydrogen at cathode and 1 volume of oxygen at anode, बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण काय केलं, या ठिकाणी याचं इलेक्ट्रोलिसिस करायचं. कसं इलेक्ट्रोलिसिस करायचं आपल्याला, कसं इलेक्ट्रोलिसिस करायचंय, प्युअर वॉटरचं. आता आपल्याला माहिती प्युअर वॉटर कसं आहे, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. प्युअर वॉटर कसं आहे, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आहे की नाही. आता इलेक्ट्रोलिसिस मध्ये काय, विद्युत विघटन म्हणतो आपण त्याला, आहे की नाही. काय म्हणतो, केमिकल डिकम्पोजिशन प्रोड्यूस बाय द पासिंग अँड इलेक्ट्रिक करंट थ्रू ए लिक्विड सोल्युशन कंटेनिंग आयन, है की नाही. इलेक्ट्रिक करंट पास करतो आपण त्याला आणि त्याचे आयन काय करतो, सेपरेट करतो. बघा आता या ठिकाणी काय सांगितलं पहिल्या पॉइंट मध्ये, प्युअर वॉटर इज ए पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देअरफॉर ए डायल्यूट ॲक्वियस सोल्युशन ऑफ ऍसिड और अल्कली इज यूज्ड टू प्रिपेअर हायड्रोजन, बरोबर आहे, डायहायड्रोजन बाय इलेक्ट्रोलिसिस. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रोलिसिस ऑफ डायल्यूट ॲक्वियस सोल्युशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड वापरला आपण आणि आपल्याला 2 व्हॉल्यूम भेटले ऑफ हायड्रोजन ॲट कॅथोड अँड 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन ॲट ॲनोड. या ठिकाणी हायड्रोजन हा कॅथोडवर आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन कशावर आहे, ॲनोडवर आहे. बघा आता H2O लिक्विड फ्रॉम इलेक्ट्रोलिसिस, ट्रेस ऑफ ऍसिड अल्कली. याच्यामध्ये
ट्रेस ऑफ अल्कली, आपण याचं काय इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रिसिटी पास केली. या ठिकाणी S2 आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये भेटला तर गॅस फॉर्म मध्ये, आणि O2 सुद्धा कोणत्या फॉर्म मध्ये भेटला गॅस फॉर्म मध्ये. बघा या ठिकाणी प्युअर डायहायड्रोजन इज अ 99.5 प्युरिटी गॅस इज ऑब्टेन बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ वार्म सोल्युशन ऑफ बेरियम हायड्रॉक्साइड बिटवीन निकेल इलेक्ट्रोलोड. या ठिकाणी आपल्याला किती टक्के भेटलं प्युअर आहे 99.5% प्युअर डायहायड्रोजन गॅस आपल्याला या ठिकाणी मिळाला. बरोबर. इलेक्ट्रोलिसिस कशाद्वारे, परंतु इलेक्ट्रोलिसिस आपल्याला माहिती आहे की प्युअर वॉटर मध्ये काय असतं, प्युअर वॉटर इज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आहे की नाही. त्याच्यामध्ये प्युअर वॉटर मध्ये इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही, कारण की तो कसा आहे पुअर कंडक्टर आहे. आता पुढचा बघा फ्रॉम कार्बन अँड हायड्रोकार्बन. आता पुढच्या मीटरमध्ये कार्बन आणि हायड्रोकार्बन पासून आपल्याला काय तयार करायचं आहे, डायहायड्रोजन तयार करायचं. 3 स्टेज आर इन्व्हॉल्व इन दिस इंडस्ट्रियल प्रोसेस ऑफ प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन. आता या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी 3 प्रोसेस सांगितलेला आहे डायहायड्रोजनचं. बरोबर आहे. त्या 3 प्रोसेस म्हणल्या थोडासा मोठा पार्ट आहे, तो आपण याच्या नंतरच्या लेक्चरला बघू. बरोबर आहे. तर आज आपण इथं थांबू.